हा वास मस्त झालाय. फोडणीचा सुगंध छान आलाय. नवीन आहे आताची वेळ कशी मस्त सोला. ही गावठी सोला, यांना सोला म्हणतात, नाही तर विकत घेतो ना. टाकू काय आता एक कड आला का याच्यात कोलंबी सोडायची. मस्तच झालं. कोलंबी घेतली, साफ करते आता साफ करते आहे. ते नळ आहे ना इथे साफ करायला ते नळावर घरात साफ त्या मुंग्या वगैरे येतात त्याच्या वासाला लगेच जर आपण कुठे गेलो की. त्यामुळे इथे ते साफ बाहेर करू. आणावे लागले. कोलंबी घेतली आहे तर कोलंबीचं मी सार करणार आहे, दाखवेन मी. हे बघा कोलंबी अशी साफ करायची, असं डोकं काढायचं, अशी टरफलं काढायची, आणि आतला धागा आता धागा तर काढायचा असा, असा धागा असा खेचून काढायचा मी, कारण तो कडू असतो म्हणून तो काढतात. नाही तर ते तसंच टाकलं तर कडू लागतं. असे धागे सगळे काढायचे असे. बघा आता हे वाटलंय. आता मी खोबरं किसूनच ठेवते. आता कांदा आणि खोबरं. काय घेतलं? हे लाल वाटण, लाल वाटण, मिरचीचं मिरचीचं ते दाखवलं. आता ह्याचं आता मी खोबरं असं वाटून आधीच किसून ठेवते. हे खोबऱ्याचं वाटण वाटणार. इथे चालली आहे गोलांडीची तयारी. आता अजून कांदाच कापतोय, अजून टॅमॅटो कापायचे आहेत, कोथिंबीर कापायची आहे. वाजले आहेत 11:15. टोप गरम झालाय, तापलाय, तर त्याच्यात तेल टाकू. तेल टाकणार. फोडणी पुरता तेल. फोडणी पुरतात तेल. तेल गेलेलं आहे. आता त्याच्यात हे कांदा, फोडणीचे तापले. सामान. ही लाडदादांनी दिलेली कोकमांचा आज वापर करते मी. लाडदादांकडून कोकमा, मी विकत आणलेली कोकमा त्याला आगू नसतो, नुसते असे ओले असतात. ही यांची घरगुती सोडा आहेत, त्यांनी मला दिली मुंबईला न्यायला, पण मी आज इथेच वापरते. जास्त न टाकू नाही तर आंबट होईल. नाही करणार, आंबट नाही करणार. टाकलं, टाकलं. पण आवाज यायला पाहिजे. पण आवाज यायला पाहिजे फोडणीचा. कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, असं लाल होते जरा. कांदा थोडा लालसर होत आला की हे वाटप टाकायचं. त्याच्यात माहिती आहे ना, कोथिंबीर, मिरची, तिरफळं, काय काय टाकलंय? कोथिंबीर, मिरची, तिरफळं, लसूण ते आधी जरा वाटून घेतलं, नंतर टॅमॅटो टाकला. ते फोडणी देणार. नंतर मग हे फक्त कांदा आणि खोबरं आहे, हे बारीक वाटून घेऊन हे टाकायचं. लालसर झाला आहे कांदा, हे टाकूया. याला तेल सुटणार. नको तेल सोडायला, हे काय हे थोडी सुटलं ते. चिकन नाही आहे तेल सुटायला. हे आपलं होतं. हे काय माहिती आहे, माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे, त्या मोठ्यामध्ये मला म्हणजे वाटण होत नाही माझं, तर मिक्सर बिघडलं आहे म्हणून मी हे वेगळं वेगळं वाटलं. बाकी काय पाणी आणते.
नाही ते एकत्रच वाटलं जातं. हां वेगळं वाटलं तरी चांगलं आहे, कारण का मग मिरची मस्त बारीक होते. आता मिरची हे वाटली सगळं धुवून घ्यायचं. सगळं असं धुवून घ्यायची भांडी वाटपाची. हा वास मस्त झालाय. फोडणीचा सुगंध छान आलाय. रसट आहे. रस्साच करणार. आम्ही मिरच्या जास्त टाकल्या कारण आम्हाला तिखट आवडतं. मिरच्या जरा तुम्ही तुमच्या आवडीने टाका. बेडकी मिरच्या टाकायच्या. आम्ही तिला संकेश्वरी बोलतो. अरे कसं आहे माहितीये, कोण कसं काय पण म्हणजे मला पण मी संकेश्वरीच बोलायचे, पण दुकानात संकेश्वरी नाही बोलतात, त्याला बेडकी बोलतात. मग ठीक आहे, आता बेडकी तर बेडकी. आता तर बेडकी बोलल्यावर त्यांनी बरोबर दिली. संकेश्वरी बोलल्यावर मग ते हे देतात. आपण मग ते छोटी असते तिला काय बोलायचं? काय माहिती तर सुरकुत्या वाली असते ना ती घ्यायची. ती संकेश्वरीला तुम्ही बेडकी बोलताय. हां आणि आमच्या भाषेत ती छोटीवाली असते ना ती बेडकी. हां ती प्लेन असते ती ना. हा, plain. ती लय तिखट असते. हा ती तिखट असते. हां एवढं पातळ बस बस बस. कढाला हा. राहून लागते. कोकमं टाक. आता याच्यात मी कोकमं टाकते. सोला हे आमच्या लाड दादांनी दिलेली सोला. नवीन आहे आताची वेळ कशी मस्त सोला. ही गावठी सोला. यांना सोला म्हणतात, नाही तर विकत घेतो ना. टाकू काय परत मला आंबट मला तो लय आंबट होईल. अजून बस काढावी लागतील नाही तर. आता मीठ टाकते. आणि नंतर कोलंबी. हां कड आला की कोलंबी हे लगेच शिजतात. ती काही जास्त वेळ नाही लागत. तर आपल्या मरणाचा मीठ नाही, आपल्या चवीनुसार मीठ टाका. चवीनुसार मीठ. आम्ही मीठ जरा कमीच खातो. त्यात ते अर्धा चमचा टाकलाय मीठ. ते धुणार मी आता परत जरा एकदा. त्याला कड येऊ दे, रटमटान कड येऊन दे. काही कोलंबी धुवून टाकणार मग. आधी त्याला कड येऊन दे. म्हणजे 10 मिनिटाची रेसिपी आहे फक्त बनवण्याची. आणि नंतर परत सगळं सामान वगैरे सामुग्री करायची ती 10 मिनटं. म्हणजे 20 मिनिटामध्ये कोलंबी रस्सा तयार होतो. बरोबर ना? हे बघा त्यांना पण इथे काम लावलंय. मी लावलं नाही, तेच करतात. ही गोलांडी करायचं, हे कांदा कापलाय, टॅमॅटो कापणार, कोथिंबीर आणि मसाले आहेत ते नंतर दाखवतील. सध्या बघा ही गोलांडी तुम्ही नक्कीच करून बघा, मला आवडेल. पण आता यांची प्रोसिजर चालू आहे, ते दाखवतील तुम्हाला नंतर. माझं काम होतं हे सार बनवायचं, भात बनवायचा. भात झालाय, कुकरला लावलाय, चपात्या पण झाल्या त्या बघा. आता मच्छीच्या हात नाही लागत. आता एक कड आला का याच्यात कोलंबी सोडायची. कोलंबी कशी लगेच हे होते, शिजते ना, म्हणून शेवटी टाकते. पण जरा कड येईल म्हणजे मी तरी शेवटी टाकते, कारण ते काय एका कडेची आहे कोलंबी, जास्त वेळ नाही लागत. मी पहिला असं टाकायची ना तेलात फोडणी, मग ते कडक लागायची. त्यापासून मग मी काय करते, आधी सगळं सारबीर बनवून घेते, नंतर त्याच्यात टाकते. हे कडाला आहे. वास तर एवढा सुंदर येतोय ना. छानच वास, सुंदर सुगंध सुंदरच येतोय. टाकू काय सगळी कोलंबी? काय ठेवू? काय करणार आहात? ठेवू काय कोलंबी? काय टाकू सगळी? जाऊ दे, टाकते ना कोलंबी सगळी. नाही कोलंबी सगळी टाकू का सारात?
हे बघा मस्तपैकी रटमटीत हे आलाय. मी जरा गॅस आता बारीक करते, मला एका हाताने धरून करावं लागते. त्याच्यात मी कोलंबी सोडणार. एवढा मस्त सुगंध येतोय ना, वा भारीच. चिमण्या ओरडतायत, ताण लागली आहे त्यांना. चिमण्यांचा आवाज येतोय बघा, चिमण्या ओरडतायत. पाखरं आलेत, पाखरं. पाणी नाही ना ठेवलंय, वाडग्यात पाणी ठेवायला पाहिजे होतं. पाखरं येतात पाण्यासाठी. तर गॅस जरा फास्ट करूया. मस्तच झालं. कड मस्त रटमट. एवढा चपात्या पण गेल्या. मी मगाशी मच्छीचे हात लावले नाही. मी मच्छीला हात लावलं तर मग इकडे तिकडे कुठे लावत नाही हात. फोन आलाय माझा, बघूया कोणी केलाय. माझा आहे, तुमचा आहे. हा प्रवीण. हा बोल. हा बोल. हा निघा निघा निघा, येवा. आम्ही वाट बघतो. झाला. पप्पाकडे गेले. अरे बापरे, आहे बरी आता? हा बरी आहे, बरी आहे ना. आता आई इले नंतर पप्पा इले. हा येवा येवा येवा, काय नाही, येवा आरामात येवा. हा चला. गजानन महाराज जननी माझा